गारपिटीने कलिंगड पिकाचा चुराडा, आमदार संदीप क्षीरसागर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची स्थळ पाहणी, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. बीड प्रतिनिधी. बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरात बुधवारी व गुरुवारी 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 20 रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोद्दार, कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभीषण मुळीक उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त कलिंगड पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की 1.5 एकर क्षेत्रावर सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे 4.5 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज या कलिंगडच्या प्लॉटमध्ये माझा गेल्या वर्षी पण ह्याच ठिकाणी 1.5 एकरचा कलिंगडचा प्लॉट होता आणि या कलिंगडच्या प्लॉटसाठी साधारणतः मला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आला आहे. आता पाठीमागच्या वर्षी पण मी ह्या सीझनमध्ये मार्च एप्रिलमध्ये ह्या प्लॉट घेतला होता. त्या प्लॉटला मला 1.5 लाख रुपये खर्च होता आणि 4.5 ते 5 लाख रुपये मला उत्पादन भेटलं होतं. पण ह्या काल परवाच्या गारपिटामुळे म्हणजे गारामुळं आज माझ्या प्लॉटमध्ये गारा पडल्यामुळं प्लॉट सेटिंगमध्ये असताना ही सारे असं फुलं, बारीक बारीक फळं आणि पानंसुद्धा फाटलेले आहेत. त्याच्यामुळं इतकं आज अडचणीत आहे मी, तो काय करावं हेच कळत नाही. आणि ह्या प्लॉटमुळं आता माझा 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि आता हाती काही लागेल असं भरोसा नाही. तरी माझी महसूल प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की इतक्या उन्हाळ्या दिवसात इतकं रात्रंदिवस कष्ट करून आमच्यासारखे तरुण शेतकरी शेतीत उतरत असताना उतरून जे काय शेती पिकवतात आणि ह्याच्यात जर नैसर्गिक आपत्ती, तो नैसर्गिक संकटातून शेतकरी पार कोलमडत चाललेला आहे. तरी माझी विनंती आहे की आम्हाला ह्याचं नुकसान भरपाई भेटावी. काय नाव? दादासाहेब खिल्लारे, पोखरी घाट, तालुका जिल्हा बीड.